श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता आजच्या दिवसाची सुरुवात झाली. माझं रुटीन फॉलो केलं आणि त्यानंतर आले किचनमध्ये आणि मम्मीने सांगितलं सगळा किचन साफ करून घे. सो मग आधी भांडी घासली, त्यानंतर मग किचन, कारण मम्मीला गॅस पण रोजच्या रोज घासलेला लागतो. त्यानंतर मी थोडं बाहेर गेले होते आणि तिथं मला हे टोप्या आणि जुली दिसली. तर मला खूप जास्त आवडतं अजूनही. त्यानंतर इथे एक मुलगा बसला होता. त्यांचं आयुष्य किती छान आहे ना. निवांत मम्मीचा मोबाईल घ्यायचा आणि बघत बसायचं. तिकडून रिटर्न आले तर माझी मम्मी खालीच उन्हाला फिरत होती. ॲक्च्युली साईडच्या बिल्डिंगमध्ये किराणा आहे ना, तिथं गेली होती ती. आणि बघा, तुला व्हायरल करते की कुठे जाऊन आलीस? आहे ना माझी मम्मी क्युटी पाय. आणि त्यानंतर ना मी खाली उभा होते म्हणून विचार केला. इंस्टाग्रामला एक ट्रेंडी रील्स चालली आहे चप्पल टाकण्याची. सो मीही ती शूट केली आणि माझी मम्मी बिचारी खूप जास्त वेळा ती चप्पल रिटर्न आणून देत होती. त्यानंतर मग घरी आलो. मम्मीने मस्त जेवण बनवलं आणि मी जेवायला बसलेले, पण मला खूप जास्त थंडी वाजत होती. सो माझ्या मम्मीने पटकन जे लकडी आम्ही विकत आणली होती, लकडी आणि कोळसा, ते पेटवली. आणि आमच्याकडे काहीच नव्हतं, सो आम्ही जुगाड केला आणि त्याला कढईमध्ये बोनफायर केलं होतं आम्ही. त्यानंतर मग मी बसले जेवायला त्याच्यासोबतच, कारण खूप जास्त थंडी आहे. नॉर्मल लोकांना 10% वाजत असेल ना, तर मला 20% वाजतं असं मला वाटतं. कारण बघा ना, मी स्वेटर घातला आहे, स्वेटरवाली पॅन्ट घातली आहे, मी सॉक्स पण वेअर केलेत, तरीही मला थंडी वाजते. आणि त्यानंतर माझी मम्मी व्हिडिओमध्ये येऊन बसली आणि मी तिला सांगत होते की अगं तू थोडंसं साईडला बस, म्हणजे तूही व्हिडिओमध्ये दिसशील. तर ती म्हणते नको नको, त्यापेक्षा मी साईडलाच जाते. आणि मग त्यानंतर सगळं झालं, आवरलं आणि मी थोडंसं पाय शेकत होते आणि माझं टॅनिंग बघतं पायावरचं उन्हाने खूप जास्त बाहेर फिरून. नंतर मग स्किन केअर केलं आणि हळदीवालं दूध प्यायला घेतलं. कारण बोनविटा तर मी असाच कच्चा खाऊन संपवते, तसं काही नाही आहे. मला समजलं मी एका रील्सला बघितलं, हळदीवालं दूध पिल्यानंतर स्किनला ग्लो येतो. सो मी ते स्टार्ट केले आणि असा होता माझा आजचा दिवस.